81 ते 90 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आणि 11 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज यामधील फरक किती? आता हा जर प्रश्न सोडवायचा म्हणलं तर आपण प्रत्येक वेळी यांची बेरीज करत बसणार का? तर नाही. त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. उदाहरणार्थ 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज येते 55. आता हा जो अंक आहे तो सर्व संख्यांच्या दशक आणि एकक स्थानी कॉमन आहे, म्हणून आपण सुरुवातीला तो अंक लिहून घेऊ. 55, 55, 55 असा प्रत्येक ह्याच्या शेवटी आपण लिहून घेऊया. मग उरलेल्या संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला ह्याच्या एकक स्थानी किती आहे? 1, म्हणून 11 ते 20 ची बेरीज येते 155. 21 ते 30 मध्ये 2 हा अंक सुरुवातीचा दशक स्थानी आहे तो लिहून घ्यायचा. यांची बेरीज झाली 255. 31 ते 40 पर्यंत 31 च्या दशक स्थानी आहे 3, म्हणून यांची बेरीज झाली 355. 41 ते 50 यामध्ये 55 हा कॉमन अंक आणि दशक स्थानी असलेला 4 हा अंक सुरुवातीला आपण घेणार. 51 ते 60 मध्ये 55 लिहिले आणि सुरुवातीला आपण 5 लिहिणार. 61 ते 70 मध्ये 55 कॉमन आणि सुरुवातीला असलेला 6 अंक सुरुवातीला लिहिणार. 71 ते 80 मध्ये 55 हा कॉमन अंक आणि 71 मधला दशक स्थानचा 7 हा अंक घेणार. 81 ते 90 मध्ये 8 हा अंक घेऊन 855 ही 81 ते 90 ची बेरीज येणार आणि 91 ते 100 मध्ये 9 हा अंक सुरुवातीला येऊन 955 बेरीज होणार. मग आता आपला प्रश्न आहे की 81 ते 90 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? तर मग 81 ते 90 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती झाली? 55 हा कॉमन अंक आणि सुरुवातीचा 8 हा अंक. आणि 11 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती झाली? 1 हा कॉमन अंक आणि 1 हा सुरुवातीचा अंक आणि 55 हा कॉमन अंक. यामधला फरक विचारलाय, त्यामुळे आपण काय करणार? त्या दोन्हींची वजाबाकी करणार. 5 मधून 5 गेले 0, 5 गेले 0, 8 मधून 1 गेला 7, म्हणजे आपलं उत्तर आलं 700. या पद्धतीने आपण पूर्ण या 100 पर्यंतच्या संख्यांवरचं कोणतंही उदाहरण सोडवू शकतो.